वसुदेवसुतं देवं तौ सच्चानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। नमाम कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृह इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते। श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, मला कर्मे बांधू शकत नाही, कारण मला कोण्याही कर्माच्या फळाची अपेक्षा नाही. नमाम कर्माने लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा आणि इति बाब योगी जाणते. आणि मीच नाही तर हे जर जाणलं, हे ओळखिलं आणि कोणीही जर कर्माच्या फळाची आशा ठेवली नाही, आशारहित कर्म केले, तर तो देखील कर्मानं बांधले जाऊ शकत नाही, असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं प्रश्न विचारले, तर प्रश्न कसे विचारायला पाहिजे? श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुनाला, अर्जुना प्रश्न कसे विचारायला पाहिजे? तर ते म्हणले, तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवाया उपदेक्षेन तिथे ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिना. तेव्हा म्हणे जो आपल्याला उपदेश देणारा गुरु आहे त्याच्याकडे जायचं आणि त्याच्या तद्विधी परिपातेनं त्याला परिपात करायचा, त्याच्या विधीप्रमाणे राहायचं आणि त्याला विनयानं प्रश्न विचारायचे, परिप्रश्नेनं सेवा. आणि मग तो तुम्हाला ज्ञान देईल. आणि मग यज्ञत्वानं पुनर्मोह मेवमेशीस पांडव येन भूतान शेषेनं द्रक्षिषा मन्यथो मी. आम्ही ते जर ज्ञान तुला तसं झालं तर पुन्हा मोह उत्पन्न म्हणजे अज्ञान येणार नाही. तर परंतु अर्जुन इथं श्रीकृष्ण महाराजाला प्रश्नापेक्षा जास्त गऱ्हाणेच करतो, जास्त तक्रारी करतो. तर इथं काय तक्रार केली? तर तो म्हणला देवा, जर तुम्हीही मनुष्यवेश धारण करून आले, मीही मनुष्यवेश धारण करून आलो, मी मग आता युद्धामध्ये लोक माझ्या हाताने मेले जाते आणि तुमच्या हाताने तुम्ही बी साधूचं रक्षण करण्यासाठी लोकायला मारलं, तर मग आम्हाला कर्मे बांधले जातात, आम्ही कर्मानं बांधले जातो, आम्हाला कर्मे बांधून टाकतात, मग तुम्हाला का नाही बांधत? तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, नमाम कर्माने लिम्पन्ति, मला कर्मे बांधत नाही, कारण मला कोण्याही कर्माच्या फळाची आसक्ती नाही, स्पृहा नाही, इच्छा नाही. तर नमाम कर्माने लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. आणि तू बी जर तसा वागलास तर कोण्या कर्माच्या फळाची आसक्ती केली नाही, कोणी कर्मफळाची इच्छा केली नाही, तर तुला देखील कर्मे बांधू शकत नाही, असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं. तर अर्जुन चौथ्या अध्यायात देखील तक्रारच करतो. तर गरानच तो श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतायत की अर्जुना, इममेव स्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम अव्ययस्वान मनवे प्रह मनोरिक्ष्मा कोयल एवं परंपरा प्राप्त मीमम राजर्षेदू सकाले नियमाता योगोनष्ट पर्यंत. तुला हे मी जे ज्ञान सांगतो आहे, हे ज्ञान मी आधी एवं परंपरा प्राप्त तर मी मनूला सांगितलं, म्हणून आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितलं, आणि असं परंपरेनं चालत आलेलं हे ज्ञान मी तुला सांगतो आहे. तू माझा सखा आहेस, भक्त आहेस, त्यामुळं मी तुला हे ज्ञान सांगतो आहे अर्जुना. तर अर्जुनाची तक्रार, अर्जुन काय म्हणतो? घरानं अर्जुन म्हणतो, देवा, तुमचा तो जन्म अलीकडचा आहे, ब्रह्मतो जन्म परमजन्म स्वतः कथमेत तुझ्याने आमचं बाजू फक्त आली ती, तुम्ही हे ज्ञान त्याला दिलं असं मी कसं समजू? मग श्रीकृष्ण महाराज त्याला समजून सांगतात, अर्जुना, बहुनिमे व्यतीताने जन्माने तोच्या तुझे माझे अनेक जन्म झाले, पण तान्य वेद सर्वांनी न तो मेथ परंतप. तुला कोणचंही माहीत नाही, मला सगळे माहीत आहेत, कारण मी कोण आहे? मी आजोपी सन्न वेयात्मा भूतानामी स्वरूपी सन प्रकृतीम स्वमधिष्ठाय संभवामी आत्ममाय. मी आजोपी आहे, अजन्म आहे, परंतु कधीकधी युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये येत असतो मी. तर
प्रकृतीला अधिष्ठित करून येतो. तर असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात. आणि कशासाठी येतो मग? परित्राणाय साधूनां विनाशायचे दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. आणि ते करण्यामध्ये माझी कोणतीही म्हणजे स्पृहा दडलेली नाही. ते मी साधूचं रक्षण करतो, दुष्टाचा नाश करतो, तर त्याच्यामध्ये माझा कोणत्याही मला त्याची कर्मफळाची अपेक्षा नाही अर्जुना. म्हणून मला कर्मे बांधू शकत नाहीत. हे बघ अर्जुना, मी ज्यावेळेस मथुरेमध्ये जन्मलो, अवतरलो, आम्हाला गोकुळात नेऊन घालण्यात आलं. आणि गोकुळात नेऊन घालण्यात आल्यानंतर कंसानं माझा द्वेष करत राहिला कंस. आणि कंस लोकायला पाठवत राहिला. आणि मग पाठविल्यामुळं ते मला मारायला आले, तर मी त्याला मारलं, तर माझं काय मग घे दोष आहे का त्याच्यात? मी काय त्याला घरी जाऊन मारलं त्याच्या? नाही. पुतणाला मी घरी जाऊन मारलं? नाही. तीच आली माझ्याकडं. आणि तीच आल्यानंतर मला मारण्याची इच्छा होती तिची, परंतु मग मीच तिला मारलं. तर याच्यात काय माझं? आणि माझा काय हेतू होता का तिला मारण्यात? अजिबात काही हेतू नव्हता का. आणि तो हेतू माझा साध्य व्हावा असं काही होतं का? नाही. मला कोणत्याही कर्मफळाची इच्छा नव्हती त्याच्यामुळंच मी कर्मानं बांधल्या जाऊ शकत नाही. आता तिथं माझं बरंच वर्ष गेलं, 12 वर्ष गेलं. मग मी माझं आनंदानं राहूच लागलो का नाही गोकुळात. पण तरीही कंसानं अक्रूराला धाडलं. आणि मग अक्रूरानं मला आणि बळीरामाला नेलं. आणि नेल्यानंतर मथुरेत नेलं गेलो मी आनंदाने गेलो होता मी. पण मथुरेत गेल्यानंतर मग मी अगोदर जाऊन कंसाला मारलं का? नाही. कंसानंच मग माझ्यावर हाती पाठवले मारायला. मग पुन्हा पैलवान पाठवले. आणि मग हाती पाठवले, पैलवान पाठवले. मग मी त्याचे सगळं युद्ध केलं आणि त्यांना ठार मारलं. माझी काय अपेक्षा होती का त्याला मारण्यात? मला काय त्या मथुरेचं राज्य घ्यायचं होतं का? अजिबात नाही अर्जुना. त्याच्याचमुळं मला कर्मे लिंपू शकत नाही. न माम कर्माने लिंपंती न मे कर्म फले स्फुरा. कोण्याही कर्माच्या फळाची अपेक्षा मला नाही. आम्ही हाती मारले, आमच्या अंगावर आले म्हणून मारले, पैलवान मारले, माझ्या अंगावर चाल करून आले म्हणून मारले. आणि मी शेवटी मग कंसाच्या दरबारात गेलो. आणि मग मात्र कंसाला मी त्या आसनावर खाली ओढलं. आणि आसनावर ओढून मी त्याला ठार मारलं. तर मग ठार मारलं तर मला काय अपेक्षा होती का? त्याचं राज्य घ्यायचं होतं का मला? असं काहीच नव्हतं अर्जुना. कारण असं काहीच नव्हतं. फक्त तो दुष्ट होता. आणि तो दुष्ट होता म्हणून त्याला मारलं. तो साधूला त्रास देणारा होता म्हणून मारलं. आणि मी जे अजन्मा आहे मी, परंतु इथे येतो तर मग साधूचं रक्षण करणे परित्राणाय साधूनां आणि विनाशायचे दुष्कृतां आणि धर्मसंस्थापनार्थ आहे संभवामी युगे. आणि अर्जुना मला सांग, मी म्हणजे कंसाला मारलं तर मथुरेचं राज्य मी घेतलं का? नाही. राज्य दिले उग्रसेना आणि केला मथुराचं रक्षण केलं. आणि राज्य उग्रसेनाला गेलो. आणि मी तर वनात निघून गेलो ना अर्जुना. मला काही गरज होती का त्या राज्याची? मला काही त्या राज्याची गरज नव्हती. न मे कर्म फले स्पृहा इथे मामे विचाराची कर्मभीर न समजते. अर्जुना, मग माझ्यावर जरासंधानं 17 वेळा स्वाऱ्या केल्या. मग तरीही मी त्याला सोडून दिलं. जाऊ द्या. मग शेवटी आम्ही त्याच्या मगध राज्यामध्ये गेलो. आणि मगध राज्यामध्ये जाऊन त्याला म्हणलं, बाबा आम्ही 3 जण आहेत, 3पैकी कोणासंग मी युद्ध करतो. मग तो भीमासंग युद्ध करायला तयार झाला. आणि भीमाने त्याला ठार मारलं. तर मग आम्हाला काय त्याचं राज्य घ्यायचं होतं का? नाही. फक्त दुष्टाचा परित्राण आहे साधूना आणि विनाशायचे दुष्कर्म. त्यानं अनेक राजे लोक बंदीत ठेवले होते. त्या बंदीतल्या राजाला सोडविण्यासाठी तिथं गेलो होतो आम्ही. आणि म्हणून कंसाला मारलं. बाकी आम्हाला त्याचं राज्य घ्यायचं नव्हतं. त्याच्या मुलाला राज्य देऊन टाकलं आम्ही काही राज्य घेतलं का त्याचं? नाही. न मे कर्म फले स्पृहा आणि इतिबाबी विजानाती कर्मभीर न समजते. जर असं जाणून जर माणसानं बी कर्म केले तर तो बी माणूस कर्माच्या बंधनात बांधल्या जाऊ शकत नाही अर्जुना. म्हणून तू कर्म काय कर? निष्काम कर्म कर.
कर्म तर कर, पण कर्माच्या फळाची अपेक्षा करू नको. तू अजिबात कर्मानं बांधल्या जाऊ शकणार नाहीस. मी पांडवाला साथ दिली, पांडवाला मरू दिलं नाही. प्रत्येक म्हणजे संकटातून त्याचं रक्षण केलं. मला काय अपेक्षा होती का त्याची काय त्याला काय त्याची मुलगी मला करायची होती का अर्जुना? अजिबात नाही. उलट माझीच बहीण मी अर्जुनाला दिली. तुला दिली अर्जुना. मग माझी काय तुझं रक्षण करण्यात, तुला साथ देण्यात माझी काय अपेक्षा होती का? माझा काय स्वार्थ होता का अर्जुना? नाही, काहीच स्वार्थ नव्हता. फक्त तू माझा भक्त आहेस. भक्तोशी मे सखा चेती रहस्य भेट. तो माझा चेती म्हणजे सखा आहेस, तू भक्त आहेस माझा, मला आवडत आहेस. आणि म्हणून मी तुला साथ दिली, तुला युद्धामध्ये जिंकून दिलं आणि तुला 36 वर्षे राज्य दिलं. आज 36 वर्षानंतर तुला म्हणलो आता राज्य सोडून देईल आणि चला आता हिमालयाच्या पर्वतानं दिशेनं. तुम्ही बी निघले आणि त्यात बी तुमचं कल्याण झालं. ते कल्याण करण्यात बी माझी काही अपेक्षा होती का? माझी काही इच्छा स्पृह होती का? अजिबात नाही अर्जुना. म्हणून मला कर्मे लिंपू शकत नाहीत. न माम कर्माने लिंपंती न मे कर्म फले स्पृहा आणि ती मामे बुजाण्याती. तू बी असं जाणून जर निष्काम कर्म केलंस तर तूही कर्मानं बांधल्या जाऊ शकणार नाहीस. म्हणून मायबाभाऊ, तुम्हाला जर कर्मानं बांधल्या जावं वाटत नसेल, तुम्हाला वाटत असेल की आपण देखील परमेश्वरासारखे कर्मानं गेले नाही पाहिजेत, तर तुम्हाला देखील मुक्त राहायचं असेल, कर्मानं जायचं नसेल तर निष्काम कर्म करा आणि परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी विनंती करतो. आणि जर तुम्ही ह्या देवल ऑफिशियल चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला जर हे चॅनल आवडत असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम.